प्रतीक माननीय श्री शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, हे तुम्हाला मी पत्र शिवसेना भवन मध्ये देखील तुमच्या नावाने मी देऊन आलो. राहिला विषय, हेच पत्र मी पोस्टाने देखील मातोश्रीच्या पर्यंत हे माझा हा जो विषय आहे, माझ्या समाजाचा जो विषय आहे, हा पोचेल म्हणून ही माझी तळमळ सगळ्या गोष्टी. 12 वर्षाच्या मुलीचं शाळेमध्ये साहेब खाटेला बांधून गळफास दाखवला गेला. तो फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखविलच. आणि अशा पद्धतीने मातंग समाजावरती वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये खरोखर आपण एक कुटुंब प्रमुख आहात म्हणून एक कळकळीची माझी विनंती आहे की कधीतरी माझ्या समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलाल. बऱ्याच वेळा तुम्ही जी काही आता सभा झाली, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे योगदान काय आहे या महाराष्ट्रासाठी, या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये अण्णाभाऊंचं काय योगदान होतं हे आपण आपल्या भाषणाच्या माध्यमातून साहेब सांगितलं. परंतु त्याच लेकरांना याच महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, या महाराष्ट्रात वारंवार समाजावरती ज्या पद्धतीचा अन्याय अत्याचार होतोय, एक समाज बांधव म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकदा तरी मातोश्रीवरून जरी तुम्ही एकदा तरी ह्या विषयाला वाचा फोडण्याचं काम केलं तर 100% नाही, किती टक्के लावायचे तेवढे लावा, नक्की ते काम होईल. आणि कुठेतरी आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे. आणि उद्धवजी साहेब, कळकळीची विनंती करतोय, आज एक शिवसैनिक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हे तुम्हाला पत्र हे मुळात मी तिथे पाठवलंय. आणि ह्या पत्राला खऱ्या अर्थाने तुम्ही वाचून त्याला वाचा फोडाल अशी मी विनंती करतो. कारण की हे जर आज आपल्या माध्यमातून झालं नाही तर आमच्यासारखा कार्यकर्ता सुद्धा तुमच्यासोबत राहणार नाही. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय.